भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांच्या प्रयत्नातून गरीब गरजू नागरिकांना आयुष्यमान कार्ड वाटप। पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाकांक्षी आरोग्य योजना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन योजना, जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रभागातील गरीब गरजू नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले। त्यासाठी हे योजना काढण्यात आहे, त्याच्यासाठी मी खूप आभार मानते आणि राजेश मडवी साहेबांनी आमच्यासाठी ही योजना केली त्यासाठी पण खूप मला आभार, त्यासाठी धन्यवाद। भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांच्या प्रयत्नातून हे वाटप करण्यात आले। त्यामध्ये नागरिकांना पॅनलवर असलेल्या हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार करण्यात येतील। खरंच चांगला दिवस आहे। हे आपले सगळे बांधव भगिनी इकडच्या आपल्या वॉर्डात उपस्थित आहेत। सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी ती जी जन आरोग्य योजना आणि त्याबरोबर त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र स्टेट अशी ही दोन्ही क्लब केलेली आणि या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत उपचार आपल्या भगिनींना किंवा आपल्या जे मंडळी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये होणार आहे। यामध्ये जर आधीपासूनचे आजार असतील त्याच्यावर पण इलाज केला जाईल आणि त्यांनी एक हॉस्पिटलचं पॅनल दिलेलं आहे। या पॅनल मध्ये त्यांनी आपला पेशंट ऍडमिट करायचा आणि त्याला ते स्वतः ऍडमिट होऊ शकतात आणि जे काही आजार आहेत त्याच्यावरती इलाज केला जाईल। आणि याचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की भारतभरात जितके पॅनलवरती हॉस्पिटल आहेत तिथे म्हणजे ते गावी जाऊन तिथे पण ऍडमिट होऊ शकतात आणि ही सेवा घेऊ शकतात। याच्यात तुम्ही ऍडमिट होण्यापूर्वी काहीतरी 15 दिवसचा कालावधी आणि नंतरचा 60 दिवसाचा कालावधी यामध्ये पण ट्रीटमेंट चालू असेल त्याचे त्यांना पैसे मिळतील आणि ही पूर्णपणे कॅशलेस हे आहे, म्हणजे तुम्हाला स्वतःला काय द्यायला लागणार नाही। त्या कार्डच्या ह्याच्यावर त्यांचा संपूर्ण इलाज केला। तर आपण खरंच आपल्या सन्माननीय पंतप्रधानांचा खूप खूप आभार मानूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय असो। सदर कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी रोहित गोसावी, मकरंद पठारे, हिमांशु राजपूत, जयप्रकाश यादव व हेमंत आवळे आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाण्यात यावर्षी गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरती व्यवस्थाही सज्ज। ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी 6 फिरत्या विसर्जन व्यवस्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था तयार झाली असून त्यात विसर्जनासाठी व्यवस्था असलेला ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे। त्या ट्रकवरील टाकीत गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले आहे। त्यात 9 विसर्जन घाट, 15 कृत्रिम तलाव, 10 मूर्ती स्वीकृती केंद्र आणि 49 ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि 6 फिरत्या विसर्जन व्यवस्था यांचा समावेश आहे। फिरत्या विसर्जन व्यवस्थेमुळे नागरिकांना विसर्जनाची आणखी एक सुविधा उपलब्ध होणार आहे। ठाण्यातील गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक असावा यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत। त्याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। तसाच तो या फिरत्या व्यवस्थेलाही मिळेल असा विश्वास आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे। यावर्षी 8 सप्टेंबर 1.5 दिवस, 12 सप्टेंबर 6 दिवस आणि 14 सप्टेंबर 10 दिवस अशा 3ही दिवशी फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा कोपरी, माजिवडा मानपाडा, वागळे आणि वर्तकनगर या 4 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध असेल। सकाळी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील। त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल। या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ।
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र, कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते. ॲडव्होकेट श्रीमंत पृथ्वीराज राजे माने यांचे वक्तव्य. शालेय व विद्यापीठ स्तरीय शिक्षण घेत असताना विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन विद्यार्थी आपला सर्वांगीण विकास करू शकतात. खेळातून नेतृत्व गुण, संघभावना, समानता यासह विविध गुणांचा विकास होऊन खेळातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते, असे प्रतिपादन ॲडव्होकेट श्रीमंत पृथ्वीराज राजे माने यांनी केले. फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैयासाहेब राजे माने महाविद्यालय म्हसवड येथे जगप्रसिद्ध हॉकीचे जादूगार, महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयांमध्ये आयोजित केलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 2024च्या उद्घाटन समारंभी ते बोलत होते. या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून ॲडव्होकेट श्रीमंत पृथ्वीराज राजे माने, सदस्य गव्हर्निंग कौन्सिल फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण. प्रमुख उपस्थिती अनिल वाघमोडे, PSI म्हसवड पोलीस स्टेशन. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर SG दीक्षित, प्रभारी प्राचार्य SBR कॉलेज म्हसवड व म्हसवड पोलीस स्टेशनचे लुबाळ, भादुले, शिरतोळे, काळेल सह महाविद्यालयातील विभाग प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धेसाठी सुविधा निर्माण केल्या जातील आणि या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉक्टर SG दीक्षित यांनी यावेळी मत व्यक्त केले. या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी, खो खो, ॲथलेटिक्स व बुद्धिबळ या खेळांचा समावेश करण्यात आलेला होता. सदर खेळाच्या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या आणि रंगतदार झाल्या. या वार्षिक क्रीडा स्पर्धेत महाविद्यालयातील 230 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते कबड्डी व खो खो खेळाचे पंच यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये महेश सोनवले, चंद्रकांत तोरणे, संग्राम शिंदे यांचा समावेश होता. सदर वार्षिक क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रवीण दासरे यांच्या शुभ हस्ते व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर SG दीक्षित, ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर MP सोनवणे, नॅक कोऑर्डिनेटर प्राध्यापक DJ रणवरे यांच्यासह जिमखाना कमिटीचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेडल व ट्रॉफी, प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन शेंडगे TM यांनी केले व आभार बापूराव कोळेकर यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट जनादेश.